नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्यदक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा कंबाईनचा जो पेपर झाला, म्हणजे 24 आणि 25चा जो आपला कंबाईनचा पेपर झाला, त्या कंबाईनच्या पेपरचं संपूर्ण विश्लेषण, गणित आणि बुद्धिमत्ता आपण बघणार आहोत। या 20 मार्कासाठी जी गणित बुद्धिमत्ता विचारलेली असेल, तुम्ही जे आन्सर टिक केलेले आहे ते खरंच बरोबर आहे का, मग यासाठी तुम्ही कोणत्या शॉर्ट पद्धतीचा वापर करू शकले असते, तर संपूर्ण माहिती आपण आज याच्यामध्ये या क्वेश्चन आपल्या पेपर विश्लेषणमध्ये बघणार आहोत। तर चला पहिला क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे। बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या सर्वांच्या समोर आहेत। समीरने एकूण रुपये 360 ला काही सफरचंद खरेदी केले। जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली असती तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता। तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले असेल? मित्रांनो, हा जरी आपल्याला प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्न दिसला असेल, ओके, तर याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघा। काय म्हटलं त्यांनी? 25%, बरोबर आहे। 25% कितीवर भेटले असते? आणि सूट तीनची सूट मिळाली असती तर त्याला 25% त्यांनी अधिक खरेदी केली असते। म्हणजे आपण 25 वर किती करायचे? 3, तर बाळांनो 100 वर किती? आलं का लक्षात? असा प्रश्न काढायचा। मग याचा अर्थ x बरोबर काय करायचं बाबा? 3 गुणिला करायचे होते 100 आणि भागल्या किती? 25, 25 एक 25, 25 चूक 100, 4 त्रिकी झाले 12। म्हणजे याचा अर्थ काय असेल? 12% जर आपल्याला सूट भेटली असती तो किती? 25 सफरचंद त्यांनी अजून करू शकला असता। म्हणून काय करायचे इथे? 360 भागेला किती करायचे? 12। मग 360 रुपयाला 12च्या हिशोबाने किती सफरचंद त्यांनी खरेदी केले असते? म्हणून 12 एक 12, 12 त्रिक 36, म्हणजेच किती आले बाबा? 30। म्हणजेच त्यांनी 30 सफरचंद खरेदी केले असते। म्हणजेच पर्याय क्रमांक काय असता? 2 हे आपलं उत्तर बरोबर आलं असतं। इथे सोपा पेपर होता, सोपा प्रश्न होता, काही कठीण नव्हतं याच्यामध्ये, तुम्ही सहज याला सॉल्व्ह करू शकले असते। चलो भाई आगे। नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने निशेष भाग जातो? मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा। इथे किती म्हटलं त्याने? 150। आता 150 ला भाग जाईल का बाबा? नाही ना। मग 150 च्या समोरची संख्या कोणती असेल? 154। किती असेल? 154। आणि त्याच्यानंतर आता मला सांगा, शेवटली जी संख्या आहे ती किती आहे बाळांनो? 500 आहे। मग 500 ला भाग जाईल का? नाही। तर आधीची संख्या कोणती येणार? 595, बरोबर आहे। किती येणार? 595। मग याला 11 ने भाग द्यायचा, तर 11 एक 11, बरोबर आहे ना। उरले किती? 4, 11 चूक किती होणार? 44, म्हणजे किती संख्या आली? 14। त्याच्यानंतर 595 ला परत काय करायचं आपण? 11 ने भाग द्यायला पाहिजे होते। 11 एक 11, 11 पाची 55, सॉरी 495 आहे हे, 495। मग किती घ्यायचे? 11, 11 एक 11, 11 चूक किती झाले? 44, किती उरले रे बाबा? परत 44 गेले किती? 5, 11 पाची 55, म्हणजेच किती झाले हे? 45। आलं लक्षात? आता काय करायचं? या 45 मधून हे 14 काय करायचे? मायनस करायचे। मग उरलं किती असेल? 31 प्लस काय करायचा? 1, बरोबर किती होतात मित्रांनो? 32। निसर्गाचा नैसर्गिक संख्या तर तुम्हाला माहितच आहे, शेवटली संख्या मायनस पहिली संख्या प्लस काय करायचं? 1, म्हणजेच आपलं उत्तर किती येणार? 32। म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर येतील। आता चला नंतरचा क्वेश्चन बघा। हा जो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, हा जो क्वेश्चन दिलाय तो आपल्याला दिलाय वर्तुळाकृतीचा क्वेश्चन दिलाय मित्रांनो। आणि वर्तुळाकृतीचा क्वेश्चन जरी आपल्याला टेबल जरी पाहिला स्टॅटिस्टिक मधला जो येतो, तर हा सर्कलचा जो दिलेला असतो, मग सर्कलचा टेबल काढायचा कसा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। यावर आपण बरेच वेळा काय करतोय, काही लेक्चर्स तुम्ही पाहिलेले असेल की स्टॅटिस्टिक्सचा प्रश्न हा नेहमी एक्झाममध्ये विचारलेला असतो। या आधी पण यावर प्रश्न 2023 मध्ये विचारून गेलेले आहेत। ओके, तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा। कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती दिले बाळांनो? 40,000 रुपये। मग चला पटकन आपण किती घेतले? 40,000 रुपये हे मासिक उत्पन्न घेतले। त्याच्यानंतर घर भाडे किती आले? 110। किराणा किती आहे? 90। 110 प्लस 90 किती होते बाळांनो? तर येतं 200। 200 प्लस 70 म्हणजे किती झाले? हे 200 प्लस 70 म्हटलं तर किती झाले? 270। आणि टोटल जर हा वर्तुळा केंद्र आहे त्याचं माप किती असतं? केंद्रीय कोणाचं माप किती असते टोटल? 360 अंश, म्हणजेच भागीला किती घ्यायचं? 360। येते लक्षात? आता बघा 0 0 कॅन्सल, 9 त्रिक किती होते बाबा?
9 चूक 36 आलं का लक्षात, आणि 9 त्रिक 27, 4 एक 4, म्हणजेच 3 गुणिला जर आपण 1 गुणिला 3 केले तर किती 3 होते, आणि त्याच्यावरचे 4 शून्य ठेवून द्यायचे, म्हणजेच किती होणार 30,000. तर याचा अर्थ काय म्हटलंय, कुटुंबाचे घरभाडे, त्याच्यानंतर किराणा माल, प्रवासावर एकूण खर्च जर बघितला टोटल तर किती येणार 30,000 रुपये येणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा इथे काय येणार बरोबर येतील. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे समोरचा क्वेश्चन बघा. आता हा जो क्वेश्चन दिला आहे आपल्याला कशावर दिलेला बाबा, नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉसवर दिलेला आहे. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, सिंपलमध्ये सांगतोय, अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. तर पहिली तर गोष्ट तुमच्याकडे बघा, तुम्ही एलिमेंट्स मेथडवर जर गेले तर पहिलं ऑप्शन कॅन्सल होतात, त्याच्यानंतर चौथा आन्सर कॅन्सल होतात. आता याच्यामध्ये अचा 20% नफा झाला तर 20% नफा कसा होईल ते आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. तर अ ने ब ला एक वस्तू 10% काय घेतली बाबा, नफ्याने विकली म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस अ न तिची जे खरेदी केली असेल तिची किती माहिती आहे का आपल्याला, नाही. म्हणजे आपण किती घेतली 100 च्या किती 10% नफा म्हणजे किती ते बघा 110 भागिले किती घेतले आपण 100. आणि ब ने परत अ ला ती वस्तू कितीला विकली, 10% तोट्याने विकली म्हणते, म्हणजेच किती येणार 90 भागिले किती घेतले आपण 100. 100 काय केले म्हणा कॅन्सल झाले, 0 कॅन्सल केले, 11 9 किती होते 99. म्हणजेच याचा अर्थ ती वस्तू अ ला कितीला पडली असेल 99ला पडली, म्हणजेच विकली कितीला 110ला. मग 110 मायनस केले तर 99, मग उरती किती बाळा, तर हे उरते 11. म्हणजेच याचा अर्थ अचा नफा किती असेल तर 11% हा नफा असेल. ओके, या पद्धतीने याचं उत्तर हे काय सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, चलो नंतरचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय 85 नंबरचा बघा, 18 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागेल. आता 1 सेंटीमीटर ना लक्षात ठेवा, म्हणजे किती होते 1 सेंटीमीटर नाही 1 मीटर म्हणजे किती होते बाबा 100 सेंटीमीटर होतात, 100 सेंटीमीटर होते. म्हणजेच याचा अर्थ 18 मीटर म्हणजे किती होणार रे 1800. त्याच्यानंतर 12 म्हणजे किती होणार 1200, 12 मीटर म्हणजे किती हे 1200 झाले. आणि भागेला काय करायचं होतं चौरसाकृती म्हटलेलं आहे. मग चौरसाकृती म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ काय, बाजूचा स्क्वेअर. बाजू किती दिल्या 30 सेंटीमीटर, म्हणजे 30 गुणिला काय करायचे होते बाळा आपल्याला 30 घ्यायचे होते. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 3 1 3, 3 चौक 12, 3 1 3, 3 सक 18, 6 चौक 24, म्हणजेच किती येणार हे येणार 2400. म्हणजेच पाहिलं तर पर्याय क्रमांक काय येणार आपला बाळा, तर पर्याय क्रमांक 3 हा बरोबर येणार. म्हणजे 2400 काय लागतील फरशा लागतील आहे ना. काही नाही एकदम सोपा चिल्लर पेपर होता. आता सर तुमच्यासाठी तर चिल्लर वाटायचं पण आमच्यासाठी नाही बाबांनो, खरंच प्रश्न होता. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढे काही कंबाईन एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये हा सगळ्यात सोपा लेवलचे गणित यावेळेस आयोगाने विचारलेले आहे. तासी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. आता प्लॅटफॉर्मची लांबी विचारली आपल्याला, रेल्वेची लांबी दिली किती बाबा 700 दिली आहे. किती दिली आपल्याला 700 प्लस प्लॅटफॉर्मची लांबी माहीत नाही तर आपण किती घेतली x बरोबर. काय करायचं आपल्याला ताशी 80 किलोमीटर वेगाने म्हटलंय 72 सेकंदात, म्हणजेच 72 गुणिला 80 गुणिला काय घ्यायचं बाबा 5 अपॉन घ्यायचे आपल्याला 18, 18 1 18, 18 चूक किती घेतलं बाळा आपण 72, 5 चूक 20, 8 दोन्ही 16, म्हणजेच काय आले 1600 मायनस किती घेतले आपण 700. तर आपलं उत्तर किती येणार 1600 मायनस 700 घेतलं तर उरले किती बाबा 900. म्हणजेच याचा अर्थ प्लॅटफॉर्मची लांबी किती मीटर येणार तर ही येणार 900 मीटर येईल. बरोबर आहे, एकदम सोपी लेवलचे प्रश्न होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय नंतरचा क्वेश्चन, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता इथे बघा काय म्हटलंय, भूषण एक काम 80 दिवसात करतोय, मग त्यांनी 10 दिवस काम केले. मग आपण काय म्हणणार आहे 10 दिवसाचे काम जर बघितले 10 दिवसाचे काम पटकन किती येणार बाबा 10 दिवसाचे काम 10 अपॉन किती घ्यायचे 80, म्हणजे 10 1 10, 10 80, म्हणजेच किती आले 1 अपॉन 8 आले. आता मित्रांनो एक लक्षात करा शिल्लक काम किती राहणार, शिल्लक काम म्हटलं तर शिल्लक काम बरोबर किती येणार 7 अपॉन 8. आता काय करायचं जे शिल्लक काम होतं ते कोणाला करायचं आहे तर ते काम आपल्या
नीरजला करायचं आहे, तो नीरज एकटा नीरज ते काम किती दिवसात करतात. याला काय करायचं, उलट करायचं. उलट नीट लक्षात ठेवा, याला काय करायचं, उलट. उलटमध्ये किती येणार, 8/7 आणि गुणिले काय करायचं बाळा, हे 35 करायचं. 7 1 7, 7 5 35, 5 8 40, म्हणजेच किती दिवसात करतील, तो 40 दिवसात करतील. बरोबर आहे. असं त्याचा म्हणजे नीरज एकटा काम हा 40 दिवसात करतात. पर्याय क्रमांक काय येणार, तर हे 4 नंबरचा पर्याय क्रमांक बरोबर येऊन जातील. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा व नेहाचे सरासरी वय किती म्हणते बाबा, 34 वर्ष. 5 वर्षापूर्वी. मग आजचे जर वय यांचे बघितलं, आजचे वय बरोबर आहे, आजचे वय काय करायचे बघा, 34 गुणिले दोघी आहे म्हणून दोघीची करायचे आणि प्लस 5 वर्षापूर्वी. आज म्हटलं आज दोघीचे किती वाढणार, 10 ने वाढेल, म्हणजेच 5 दोन्ही किती झाले 10. तर 34 दोन्ही किती होते, 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6, 68 प्लस 10 बरोबर किती आले, 78 आले. त्याच्यानंतर रेखा नेहा आणि नीरजचे सरासरी वय किती आहे, 38 आले. म्हणजे हे तिघींचे वय जर आपण बघितले तेव्हा 30 गुणेला किती घेतले आपण, 3 घेतले, तर हे होते 99. म्हणजे आता जर याचा मायनस केला तर किती आले बाळा, हे 21 आले. 10 वर्षानंतर म्हटलंय बघा, इथे काय म्हटलंय, 10 वर्षानंतर नीरजचे वय. म्हणजे नीरजचे जर वय बघितले आपण, नीरजचे वय बरोबर 21 आले. 21 प्लस काय घेतले बाळा आपण, 10 घेतले, म्हणजेच किती झाले, 31 वर्ष. पर्याय क्रमांक किती येणार, तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय होईल, राईट आन्सर येतील. ओके, चलो नंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात, 25 नवीन चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या 40% प्रवासी उतरतात, 40% नवीन चढतात. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, या स्वरूपाचा प्रश्न काढताना हा मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आहे. मला तर असं वाटतं की बरेच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडला असतील, पण मी सोप्या ट्रिकनं सांगतो काय करायचं. आता मला सांगा, ए पासून जी बस आहे ती कुठे गेली, बी या स्थानकावर गेलेली आहे. बी पासून कुठे घेणार आहे, ते सी वर गेलेली आहे. बरोबर आहे. आता अशा कंडिशनमध्ये ए मध्ये जेवढे प्रवासी असेल त्याचे निम्मे प्रवासी, बघा इथे काय म्हटलंय, 50% प्रवासी उतरतात. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्यापेक्षा बी या प्लॅटफॉर्मपेक्षा ए वर काय असेल, 50% जास्त असेल. म्हणजे दुप्पट होते ना, याच्या दुप्पट करायचं, याच्या दुप्पट करू शकतो आणि याच्या दुप्पट करायचं. ओके, आता मी डायरेक्ट ऑप्शनवरून तुम्हाला सांगतोय, पर्याय क्रमांक हा 3 मी घेतो आणि याच्या दुप्पट करतोय. मग याच्या कंडिशनमध्ये काय करायचं बघा, एक लॉजिक सांगतो इथे. डावी बाजू नेहमी मी या विद्यार्थ्यांना या बाजूने शिकवत आलेलो आहे मित्रांनो. डावी बाजू बरोबर घ्यायची आपल्याला उजवी बाजू हे लक्षात ठेवा. आता 5 दोन्ही 10 म्हणजे किती होणार, 0 हे लक्षात ठेवा. 27 दोन्ही 54 आणि 1 जर पाहिलं तर किती ते 55, म्हणजे हे होते 550. बरोबर आहे. याचं जे उत्तर येतात ते किती येतात बाळांनो, 550. मग 550 आपलं उत्तर आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, 2 घेतलं तर किती यायला पाहिजे, 550 आपलं आलं पाहिजे. मग आपण काय म्हणू, ए जो आहे मित्रांनो लक्षात ठेवा, ए जो आहे तो किती घेऊ आपण, हा ए, हा बी आणि सी बरोबर किती यायला पाहिजे, 550 आपण त्याला घेऊ. मग याचा अर्थ ए जर 550 घेतला, नीट लक्षात ठेवा, 550च्या अर्धे किती होते, अर्धे घेऊ ना, 50%, म्हणजे किती होणार, 275. 275 मध्ये किती चढले, 25 चढले. बरोबर आहे. तर किती झाले बाळांनो, हे 300 झाले. मग हे सी घेऊ आपण. 300च्या किती पर्सेंट म्हटलंय, 60%. बघा 300चे किती आले, 60%. हे घेतले आपण 300 आले ना, 300च्या 60%. आता 60% म्हणजे किती होतं रे, 20 त्रिक 60, 40%, 60% नाही, 40% प्रवासी उतरतात. मग 40% प्रवासी उतरल्यावर राहिले किती, 60%. मग 60% जर राहिले असेल, 60/100 म्हणजेच किती होते बघा, 20 त्रिक 60 होते, 20/5 100, म्हणजेच काय करायचं आपल्याला, गुन्हेला 20 3 किती करायचे, 5 प्लस किती घ्यायचे बाळा, हे 40 घ्यायचे. ओके, चला 40 घेतले आपण. 5 1 5, 5 सक 30, साइन त्रिक 18, म्हणजे 180 प्लस किती घेतले, 40, म्हणजे हे किती होणार, 220. आणि 220
हे कुठपर्यंत झाले, तसे सी प्लॅटफॉर्मपर्यंत झाले. आता काय म्हटलं त्यांनी, ए वर चढलेल्या प्रवाशाच्या किती म्हणते 40% इतकी आहे म्हणतात. मग 40% म्हणजे काय, 220 गुणिले काय किती करायचे 100 भागिले किती करायचे 40. किंवा तुम्ही असे म्हणू शकता 220 ला आले ना, 220 ला किती घेऊ शकतो आपण, 220 ला म्हणजे 40 वर 220 घेऊ, 40 वर 220 घेऊ, तर 100 वर किती असं पण तुम्ही करू शकता. म्हणून x बरोबर 220 गुणिला काय करायचं बघा 100 करायचं आहे आणि भागिले किती करायचे 40. 0 0 काय केलं आपण कॅन्सल केलं, 4 1 4, 4 5 20, 4 5 20, 55 गुणिला जर 10 केले तर किती होणार 550 होणार. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर काय येईल 550 बरोबर किती येणार 550 येणार. यालाच म्हणतात डावी बाजू बरोबर उजवी बाजू. अलग लक्षात, हे या पद्धतीने हे काढायचं असतात. बाय ऑप्शन आपल्याला उत्तर घेऊन घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने त्याचं डिटेल्स ॲनालिसिस आपण घेऊ शकतो. फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की जेव्हा हे आपण पर्याय घेतला, मी सगळे पर्याय नाही घेऊ शकत इथे, तर आपण हे पर्याय घेऊन तुम्ही याचं उत्तर काढू शकता. जे दुप्पट केलं तर हे होते 550. म्हणजे ए या स्थानकावर जेव्हा प्रवासी चढले तेव्हा त्या बसमध्ये प्रवासी टोटल किती होते 550 होते. 550च्या जर आपण अर्धे केले बरोबर आहे तर किती होतात 275 होतात. 25 प्रवासी त्याच्यामध्ये चढले म्हणजे 25 प्रवासी काय केले चढले तर टोटल प्रवासी किती झाले 300 झाले. त्याच्यातले काय केले समोरच्या सी प्लॅटफॉर्मवर 40% उतरले, मग शिल्लक किती राहिले बाबा 60% राहिले. म्हणजे 300च्या जर आपण 60% घेतले तर किती होते 180 आणि परत चढले किती 400 चढले किती त्याच्यामध्ये आपल्याला 40% म्हणजे 40 चढले, 180 + 40 टोटल प्रवासी किती झाले बाबा 220 प्रवासी झाले. 220 म्हणजेच आपण 100 इथं काय म्हणू शकतो बाबा 40ला 220 तर 100ला किती अशा हिशोबानुसार, किंवा 40% जरी घेतले मग 220च्या जर 40 घेऊ शकतो आपण 220 तर गुणिले तुम्हाला काय करायचं आहे 100 भागिले 12 काय करायचं आहे 40 करायचं आहे. तरी आपलं उत्तर किती येणार 550. डावी बाजू बरोबर उजवी बाजू या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढलं असतं तर डेफिनेटली तुम्हाला उत्तर डायरेक्ट आलं असतं. एवढं सोपे होतं भावांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा प्रश्न सॉल्व्ह करताना काय असेल तर बघा बैजिक राशीचा फॉर्म्युला लावायचे होते आपल्याला. मग बैजिक राशीचे फॉर्म्युले काय असेल a - b, त्याच्यानंतर बघा a + b आणि इथे काय करायचं बघा a - b करायचं होतं. a - b कॅन्सल म्हणजे काय उरलं होतं आपल्याला a + b उरलेला होता. म्हणजे बरोबर याचा अर्थ 3.49 प्लस त्याच्यानंतर 0. किती होते 51 याची बेरीज करायची होती. टोटल बेरीज किती येणार 4.00 म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार पहिला पर्याय क्रमांक हा बरोबर येतील. अलग लक्षात, एवढ्या सोप्या पद्धतीने हे उत्तर काढायचं होतं मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा एक श्रेणी दिली आहे तुम्हाला, सिरीज दिली आहे. ही सिरीज काय दिलेली आहे बघा 3, 6, 11 आणि 18. तर समोरचं काय क्वेश्चन मागितलं होतं आपल्याला. आता अशा कंडिशनमध्ये काय याच्यामध्ये फरक किती आहे 3चा, याच्यामध्ये किती आहे 5चा, याच्यामध्ये किती आहे 7चा, याच्यामध्ये किती आहे 9चा. 18 + 9 किती होते बाळा 27. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार 4 हा आपला पर्याय क्रमांक बरोबर येतील. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला आणि 2 किलोमीटर उत्तरेकडील बँकेत गेला. आता आपण पहिले एक डायग्राम घेऊन घेऊ. या स्वरूपाची घेतली तो पहिले हे कोणती दिशा आहे बाबा पश्चिम, हे कोणती घेतली उत्तर, हे कोणती असेल बाळा दक्षिण आणि हे कोणती असेल पूर्व. तो कुठे गेला पहिले कुठे गेला बाबा तो गेला 4 किलोमीटर. ठीक आहे, नंतर समोर बघा काय हा 4 किलोमीटर गेला, तेथून तो 2 किलोमीटर कुठे गेला उत्तरेकडे गेला म्हणजे बँकेतकडे उत्तरेकडे गेला. इथे कुठेतरी बँक असेल अशी. ठीक आहे, आणि इथून परत तो कोणाकडे गेला बँकेतून पैसे घेतल्यानंतर तो अमर याच्या घरी गेला. म्हणजे हे इथे अमरचं घर असेल, काय असेल अमरचं घर, जी किती किलोमीटर आहे 4 किलोमीटर आहे. आता त्यांनी विचारलं काय भरतच्या घरी अमर पूर्वेकडून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला म्हणतात. काय म्हटलं आपण भरतच्या घरी. आता भरतचं घर इथे कुठे आहे हे भरतचं घर आहे बाळा, हे भरतचं घर आपल्याला दिसतोय. आता तो त्याच्या मूळ स्थानापासून तर भरतच्या घराच्या अंतर किती असेल तर हे किती आहे 2 किलोमीटर. तर याचा अर्थ हे अंतर किती असायला पाहिजे 2 किलोमीटरच असायला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर येताना दिसतंय. चला समोरचा क्वेश्चन बघा. आता ह्या प्रश्नामध्ये काय दिलंय मित्रांनो बघा, पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. सर्व मोगरा सेवंती आहे. मग आपण काय घेतला हा सेवंत आपला हा काय घेतला मोगरा घेतला.
बरोबर आहे. हे पकडलं आपण मोगरा. सर्व मोगरा शेवंती आहे म्हणतात, मग हे कोण झालं? शेवंती झालं आहे ना. आणि सर्व शेवंती हे काय म्हणतात बाळा? फुले आहेत. मग हे काय घेतलं आपण? फुले घेतलंय. सर्व मोगरा शेवंती आहे, सर्व शेवंती फुले आहेत, असा त्याचा अर्थ होते. आता निष्कर्ष काय काढलाय त्यांनी? निष्कर्ष अ पहा, सर्व फुले मोगरा आहेत. बघा, सर्व फुले मोगरा आहेत का? नाही, सर्व मोगरा फुले आहेत. आता याचा अर्थ काही, याचा अर्थ काय होते? काही असं म्हणू शकतात, काही फुले हे मोगरा आहे, पण इथं सर्व म्हटलंय म्हणजे हे रॉंग आहे. त्याच्यानंतर सर्व फुले शेवंती आहे, सर्व शेवंती हे फुले आहेत, असा त्याचा अर्थ होते. सर्व शेवंती फुले आहे. इथे सुद्धा काय राहायला पाहिजे? तर काही, म्हणजे काही फुले हे काय? शेवंती आहे, असं जर म्हटलं असतं तर आपलं पर्याय दोन्ही बरोबर आले, परंतु इथं सर्व म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे निष्कर्ष काय आहे? तर निष्कर्ष 4 हे त्याचं काही राईट आन्सर येतील. ओके, चलो. आता बघा मित्रांनो, शेजारील आकृतीत आपल्याला डायग्राम दिलेली आहे. काय म्हटलं त्यांनी? शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता हा जर एक त्रिकोण स्पेशली जर हा त्रिकोण घेतला असेल, बघा हा त्रिकोण येतोय, हा एवढाच भाग जर आपण त्रिकोणचा घेतला तर हे उत्तर कसं काढायचं? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग तुम्ही हा त्रिकोण घेतलेला आहे, हा फक्त मी याच्यातच सांगतो तुम्हाला काय करायचं. हा त्रिकोण घेताना किती भाग पडले बाबा पहिले? तर याचा भाग हा बघा 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर आहे. म्हणजे 6 5 11, 11 4 असं जर बघितलं, 1 2 3 4 5 आणि 6. आता हे 6 म्हटलं तर बघा किती त्रिकोण तयार होता दिसते? 1 2, हा झाला 3, ओके, हा घेऊ 2 लक्षात. त्याच्यानंतर हा बघितला तर किती रे बाबा? हा 3, हा झाल्यानंतर किती येणार? 4. आलं लक्षात. आता याच्याबद्दल डिटेल्स मी एक वेळ एक लेक्चर घेणार आहे, पण तुम्हाला आता शॉर्टमध्ये सांगतोय. असा जर प्रश्न नेहमी आला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे 4 आहे तर काय करायचं? 10 गुणिला करायचं 4, 10 चूक होते 40. त्याच्यानंतर मग किती बनवायचे? 4 आहे तर आता किती बनवायचे? 3. म्हणजे हे जे वरच्यात आहे 1 2 आणि हे 3, बघा हे वरचे 3 येतात, म्हणून 3 गुणिला काय करायचे? 4. मग 3 चूक किती होते बाबा? हे 12 होते. आणि त्याच्यानंतर बघा हे जे दिसते तुम्हाला, हे हा 1 आणि त्याच्यानंतर काय करायचा? हा, म्हणजे हा 1 ने किती झाले बाळा? हे 2 झाले. मग आपण घ्यायचे 3, बघा काय करायचं? 2 गुणिले करायचं 4, 4 दुनी किती होते? 8. चला टोटलीची बेरीज करत चला. 8 आणि 2 किती होते? 10 शी 0, 4 आणि 5 किती झाले? 6. म्हणजेच किती बसणार? किती त्रिकोण तयार होतील बाळा? 60. हे शॉर्टकट आहे, याच्याबद्दल आपण डिटेल्स लेक्चर घेऊ तेव्हा तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. ओके, चलो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं नंतरचा क्वेश्चन काय? जर प्लस म्हणजे काय होते? मायनस होते. आता हे तर सर्वांनाच माहिती आहे. आता प्लस म्हणजे काय? मायनस. तर आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. प्लस म्हणजे मायनस, म्हणजे आपण इथं मायनस घेतला. त्याच्यानंतर मायनस म्हणजे काय होते? गुणेला. तर मायनस कुठे देते बाबा? हा, मायनस म्हणजे काय? गुणेला. त्याच्यानंतर नंतर काय म्हणतो तो? हा, प्लस म्हणजे बघा, प्लस म्हणजे काय होतो? गुणेला. हा, प्लस म्हणजे सॉरी, प्लस म्हणजे मायनस. प्लस म्हणजे आपण काय घेतलाय? मायनस घेतलाय. प्लस म्हणजे मायनस, ठीक आहे. हा मायनस आपण इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर मायनस म्हणजे काय होते बाबा? गुणेला. मायनस म्हणजे गुणेला. मायनस म्हणजे हा काय घेतला आपण? गुणेला घेतला. ओके. त्याच्यानंतर परत भागेला म्हणजे किती? प्लस. भागेला म्हणजे प्लस, आपण हा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर गुणेला म्हणजे काय? ते भागेला. तर इथं आपण घेतलं बघा भागेला. आता हा बोर्ड मार्क्सचा प्रश्न बनलेला आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट गेला भाग तोडायचा. तर भागेला 5 1 5, 5 2 किती झाले? 10, म्हणजे किती? 2. हे प्लस किती घेतले? 5, 15 किती झाले? 45. ओके. मग 45 5 किती झाले बघा? हे 50 झाले. 50 मधून 2 गेले तर किती होते? 48 होते. म्हणजेच पर्याय क्रमांक काही हे 3 त्याचं उत्तर येऊन जातील. म्हणजेच या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. ओके, चलो. आता बघा हा प्रश्न कसा होता? हा कोडिंग अँड डिकोडिंगचा क्वेश्चन्स आहे. कोडिंग डिकोडिंग मध्ये तुम्हाला फक्त लॉजिक लावायचं आहे, कारण इथंच प्रश्न दिलेले असतात आणि इथंच उत्तर शोधायचं असते. आता याच्यामध्ये बघा याचा संबंध याच्यासोबत कसा लावलेला आहे तर तो आपल्याला फक्त शोधायचा आहे. त्याच्यावरच आपल्याला जो सांकेतिक कोड दिलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. आता जेव्हा याचं ॲनालिसिस करू तेव्हाच याच्यासोबत याचं उत्तर पटापट काय करायचं बाळांनो? काढून घेत चालायचं. आता बघा इथे काय म्हटलंय त्यांनी? पहिले पहा इथं काय त्यांनी बदल केलेला आहे. जे
दोन घर सोडून नंतर आपल्याला हे अंक घेतलेले आहे ई आणि ए त्यांनी सुरुवातीला घेतलं आहे, मग तसंच आपण एस टी हे सुरुवातीला घेऊन घेऊ. ओके, नंतर शेवटचे दोन घर सोडले तर त्यांनी काय केलं, हे सोन अंक घेतलेले आहे सुरुवातीला. बघा तिथे जे शेवटले अंक सोडले तिथे काय घेतलंय, ओ यू घेतलाय. तसंच आपण हे शेवटले जे सोडले तर कोण इथे टी आय, मग आपण इथे काय घ्यायचा, हा टी आय. आता त्याच्यानंतर बघा ओ यूला लागून बरेच काय लगेच एच आर दिलेलं आहे. एच आर बघा कुठे दिसते, ओ यूला लागूनच इथं एच आर होता. तसंच आपण काय केलं, टी एला सोडून काय घेऊ शकतो, बी यू घेऊ शकतो. हा बी यू घेतला आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय दिसते, बी आर दिसतो, म्हणजे सुरुवातीचं अक्षर दोन अक्षर दिसते. हा सुद्धा सुरुवातीचे दोन अक्षर आपण घेऊन घ्यायचे म्हणजे डी आय. आता हे कुठं दिसते बाळांनो, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते, म्हणून आपलं काय पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. येते लक्षात. चला नंतरचा क्वेश्चन बघा. आता हा प्रश्न कशाचा होता, नातेसंबंधामधला होता. एकदम चिल्लर आणि लेंदी आणि साधा सरळ प्रश्न विचारलेला होता. आता रामूचा मुलगा कोण आहे बाळा, हा रामू आहे. रामूचा मुलगा कोण आहे, तर रोहन आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो दिलेल्या प्रश्नामध्ये रामूचा भाऊ कोण येतो आहे, रामूचा भाऊ कोण आहे, सचिन आहे. आता रामूचा भाऊ जर सचिन असेल, ठीक आहे ना, इथे आपण म्हणू रामूचा भाऊ सचिन असेल. सचिनची जी पत्नी आहे, सचिनची पत्नी ही रोहन आहे. रोहनचे काय आहे, आईची बहीण आहे. हे बहीण म्हटलं आहे आईची, बरोबर आहे, आईची बहीण आहे. तर याचा अर्थ ह्या जर दोघी बहिणी झाल्या तर रामूची जी पत्नी म्हणजे कोण आहे, सचिनची जी पत्नी आहे ते कोण होऊ शकते, मेवणी. साधा सरळ प्रश्न आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा त्याचं उत्तर राईट आन्सर येईल. ओके चलो, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे आपला, हा खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे कंपॅरिझनचा प्रश्न आहे. आता कंपॅरिझनमध्ये याला कसं काढायचं हे लक्षात ठेवा. याचं काही आपल्याला त्यांनी विधान दिले, काही स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या स्टेटमेंटनुसार फक्त या प्रश्नाला नीट समजून घ्या नेमकं काय म्हटलं आहे. त्यांनी गणित बघा काय म्हटलं बाबा, गणित आणि नंतर काय विज्ञान याच्याशी काय केले आहे, कंपॅरिझन केलेली आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे, हे ए बी सी डी ई आणि एफ या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या सोय मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतलेला आहे. याच्यामध्ये काय म्हणतो, एचे गणितातील एकूण गुण म्हणजे एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहे म्हणतात. एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर सीच्या वर कोण आहे, ए आहे, असा त्याचा अर्थ होते. आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहे म्हणते. विज्ञानातील जर बघितले गुण तर एफच्या अगदी वर आहे. म्हणजे एचे गणितातील एकूण गुण सीच्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण एफच्या अगदी वर आहे. ओके, म्हणजेच इथं जर आपण पाहिलं एफ आणि सी, इथं काय आलेलं आहे, ए आलेला आहे. आता समोर बी हा विज्ञानातील सीच्या अगदी वर आहे, म्हणजे सीच्या अगदी वर आहे म्हणजे कोण आहे, बी आहे. इथं सरळ दिसून आलं आपल्याला. आणि त्यांनी विचारलं काय, बाकी वाचणं सोडून द्या, विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले आहे, विज्ञानात सर्वात जास्त गुणी कोण मिळवले आहे, तर कोण दिसते आपल्याला, बी दिसते. म्हणजेच पर्याय क्रमांक काय बघा, हा बी आहे. जास्त गणित सॉल्व करायचं नव्हतं, डायरेक्ट याचं उत्तर कमी वेळेत निघालेलं असतं. ठीक आहे, चलो चला नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे, कारकामक वर्क अँड टाइमवरचा हा क्वेश्चन होता. बघा 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. काय करायचं तुम्हाला बघा, 6 मजूर बघा रे, 6 मजूर 4 दिवसात किती विटा बनवतात, तर 9600 विटा बनवतात. तर 2 दिवस म्हणजे काय म्हणून आपण 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील. मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं, x बरोबर 9600 गुणेला 18 गुणेला काय करायचे होते 2 आणि भागेला 6 गुणेला काय करायचे होते 4 करायचे होते. बघा 6 1 6 साइन 3 18 त्याच्यानंतर 4 1 4 24 चूक किती होते 96 होतात. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा 3 दोन्ही किती झाले 6, 3 दोन्ही 6, मग 2400 गुणेला किती केले आपण 6 केले 0 0 6 चूक 24 3 4 हातचे उरले 2 साइन दोन्ही 12 आणि 2 किती झाले 14 म्हणजे 14400 असा त्याचा अर्थ होते. मग किती विटा बनवतील ते, तर 14400 विटा बनवतील. पर्याय क्रमांक जो आहे तो 4 आपला बरोबर येताना दिसतोय. ओके, लास्ट क्वेश्चन जो आहे तो रेल्वेचा, म्हणजेच आपल्याला जर बघितले तर रेल्वेवर आपल्याला 3 क्वेश्चन या परीक्षेमध्ये विचारताना दिसलेले होते. आता 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती. आता ट्रेनची लांबी म्हटलं म्हणजे लेंथ विचारली, बरोबर आहे, सॉरी आपण लांबी म्हणू म्हणजे अंतर विचारलेलं आहे. लांबी बरोबर काय येऊ वाढवणं, वेळ गुणिला काय ते वेग,
वेळ किती दिला आहे 9 सेकंद, वेळ किती दिला आहे 54 किलोमीटर प्रति तास हा वेग झालेला आहे, म्हणून आपण काय घेतो 5/18. 18 × 18, 18 × 3 = 54, 9 × 3 किती झाले 27. 27 गुणिले की घेतले बघा 5, 5 7 35, 35 × 5 हातचे उरले 3, 5 2 10 3 13, म्हणजेच किती झाले 135. म्हणजेच किती मीटरची लांबी असेल 135 मीटरची लांबी असेल. या पद्धतीने हे प्रश्न आपण आज सॉल्व्ह केलेले आहे. याच्यातला एकूण एक प्रश्न हा जो आहे तो बरोबर आहे. त्याच्यामुळे एक वेळा गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे आपले प्रश्न किती बरोबर आहे आणि किती चुकले एक वेळा ॲनालिसिस करून घ्या. अगदी आपण शॉर्ट पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. ओके, चला आता थांबूया. थँक्यू.